रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचा काढ रक्ताचं पाणी करून आपल्या संसार उपयोग साहित्य म्हणजे त्यांनी निर्माण केलं आणि खरं सुंदर असा 120 क्विंटल कापूस काढला। आमच्या जीवनामध्ये एकदम काळोखाचा दिवस निर्माण झाला। अशोक विश्वनाथ वरकटे ते कापूस वेचलं आणि कापूस वेचणी करून कर्नाटक राज्यामध्ये ऊस तोडण्यासाठी गेले। सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो किंवा ज्या सामाजिक ज्या संस्था या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, मी सर्वांना विनंती करतो आणि या गोरगरीब कुटुंब आहे या कुटुंबाला जर मदत मिळावी तर खरोखर त्याला सुद्धा थोडं बरं होईल। सामाजिक संघटनांनी पुढे येऊन किंवा तालुक्यातील पक्षांनी पुढे येऊन अशा कुटुंबाला एक नगद स्वरूपाची मदत करावी। एक बंधू यांचा शेतात काम करते आणि एक बंधू ऊस तोडीला गेलेला आहे। त्यांचं राख रांगोळी झाली, त्यांच्या संसार, त्याला कपडा नाही, लता नाही, ज्वारी म्हणा, त्यांच्या आज चूल पेटण्याची त्यांची अवस्था नाही। आणि प्रशासनाला हे की तुम्ही तात्काळ यांची तात्काळ ह्यांना मदत घोषित करा। तुम्ही हे जे ऊसतोड कामगार जे मजूर आहेत आणि माझी पंकजाताई मुंडे यांना विनंती आहे की आपलं जे गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून या कुटुंबाला पुन्हा पाकळी आपल्या मार्फत त्या ऊसतोड मजूर मंडळामार्फत या कुटुंबाला मदत मिळावी। तुम्ही निवडणूक लागली की कोट्यावधी रुपये तुम्ही निवडणुकीला उधळतात, पण ह्या टायमाला तुम्ही आता अशा कुटुंबाला हे आपले खरं आपण वारसदार गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून घेतो, पण अशा कुटुंबाला तुम्ही या दुःखाच्या काळात मदत करण्याची खास गरज आहे। मी माझी हात जोडून सर्व समाजातील सर्व पक्षातील व सर्व सामाजिक संघटनेच्या सिरसाळा परिसर असेल परळी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेला विनंती तुम्ही या कुटुंबाला। आपण आलेलो आहोत परळी तालुक्यातील मलनाथपूर या शिवारामध्ये। या ठिकाणी एका शेतकऱ्यांचे जे 2 शेतकरी भाऊ आहेत ते शेतकऱ्यांच्या घराला आग लागली, कशामुळे लागली काय माहित नाही, परंतु आज पाहायला गेलं तर त्यांच्या संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत घरामध्ये 120 क्विंटल कापूस होता, पूर्णपणे जळून खाक झालेलं। एकंदरीत पाहायला गेलं तर घरामध्ये काहीच राहिलेलं नाही, सगळं राख झालेली। आणि आता त्यांना उभं राहण्यासाठी कुठेतरी सामाजिक संघटनांना सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही त्यांच्यासाठी कुठेतरी त्यांना उभं राहण्यासाठी मदत करावी असं आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत त्याच गावातले तरुण भारत। काय परिस्थिती, काय घटना आहे सर? खरोखर आज आमच्या जीवनामध्ये एकदम काळोखाचा दिवस निर्माण झाला। आज आमच्या गावातील एकदम अत्यंत गरीब असणारे शेतकरी असणारे रामभाऊ विश्वनाथ वरकटे आणि अशोक विश्वनाथ वरकटे हे दोघं बंधू शेतामध्ये दिवस रात्र काम केलं त्यांनी आणि खरोखर चांगला कापूस आणला होता। ह्या वर्षीचं सालमान जर तुम्हाला बघायला जर गेलं तसं प्रसार माध्यमांना सत्ताधारी पक्ष असो किंवा जे महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहिती आहे की काही ह्या वर्षी पिकले नाही, पण तरीही या दोन्ही भावंडाने रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचा काढ रक्ताचं पाणी करून आपल्या संसार उपयोग साहित्य म्हणजे त्यांनी निर्माण केलं आणि खरोखर सुंदर असा 120 क्विंटल कापूस काढला। दोन्ही भावाचा 120 क्विंटल कापूस निघाला आणि स्वतः आज रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे जे दुसरे भाऊ आहेत अशोक विश्वनाथ वरकटे ते कापूस वेचलं आणि कापूस वेचणी करून कर्नाटक राज्यामध्ये ऊस तोडण्यासाठी गेले आणि गेलेले असताना आज अचानक दुपारी 2च्या सुमारास आग लागली आणि या आगीमध्ये त्यांचा संपूर्ण कापूस जळून गेला। 120 क्विंटल कापूस होता दोन्ही भावाचा मिळून, तोही जळून गेला। जे ज्वारीचे कट्टे होते ते ज्वारी जळाली, संसार उपयोग जे साहित्य होतं ते संपूर्ण राख रांगोळी झालेली आहे। म्हणून मी सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो किंवा ज्या सामाजिक ज्या संस्था या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, मी सर्वांना विनंती करतो आणि खरोखर या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा या गोरगरीब कुटुंब आहे या कुटुंबाला जर मदत मिळावी तर खरोखर त्याला सुद्धा थोडं बरं होईल। नक्कीच या ठिकाणी अनेक कार्यकर्ते देखील सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित। काय तुम्ही आता या ठिकाणी बघितलं सगळं राग झालेली, त्यांच्या संसाराची पूर्ण राग झालेली, काय आवाहन करणार सामाजिक संघटनेला, पक्षांना, विरोधी पक्षांना? हे अत्यंत एक सामान्य कुटुंब आहे आणि विशेष म्हणजे दोघे भाऊ या ठिकाणी शेतामध्ये राहतात, शेतात त्यांचं वास्तव्य आहे। शेतात वास्तव्य असताना या ठिकाणी फक्त त्यांचा कापूसच जळला नाही, सरासरी 110 ते 120 क्विंटलच्या आसपास कापूस आहे। पण कापूस जळत असताना त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य आहे किंवा जीवनमान जगण्यासाठी जे घरात संसार उपयोगी वस्तू असतात ते सगळं जळून राख झालेलं आहे। तुम्हाला पैसे असेल तर थोडं या ठिकाणी कॅमेरा दाखवून घ्या, त्यांचं काही राहिलेलं नाहीये, असं सगळं साहित्य जळून गेलं। मग या माध्यमातून सरकारला किंवा सामाजिक संघटनेला जे काही समजा पुढे येऊ शकते अशांना माझी विनंती आहे की हा शेतकरी वर्ग आहे, या शेतकऱ्याला कुठंतरी थोडीशी मदत लाभावी, कारण आता कोसळलेला असते आणि कुठलं कर्ज असेल, कुठलं काही देणं घेणं असेल, या गोष्टी कशा भागायच्या किंवा घरात एखादी मुलगी असेल लग्नाला आलेली, या गोष्टीला कसं पाहून घालायचं, तरी या माध्यमातून सांगणं आहे किंवा सामाजिक संघटनांनी पुढे येऊन किंवा तालुक्यातील पक्षांनी पुढे येऊन अशा कुटुंबांना एक नगद स्वरूपाची मदत करावी। नक्कीच रुपेश भाई काय सांगशील? या ठिकाणी तू पाहणी केलीस,
जे आता घरामध्ये सगळं संसार उपयोगी साहित्य आहे ते जळून खाक झालेले, एकंदरीत आता तो सामाजिक संघटनेला, नेत्या पुढाऱ्यांना, सरकारला काय आवाहन करणार आहेस? या शेतकऱ्यांसाठी काय मदत व्हायला पाहिजे? बघायचं म्हणलं तर तुम्हाला दिसायले खूप दुर्दैवी गोष्ट, बोलायची काही गरज नाही. मी शिवसेना पक्षाच्या शहर अध्यक्षाच्या नात्यानं मी माझ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख सचिनभाई मुळूक, तालुक्याचे आमचे व्यंकटेश भैया, आम्ही फुलाची पाकळी अशा गरीब शेतकऱ्याला आम्ही मदत करू. एक बंधू यांचा शेतात काम करते, एक बंधू ऊस तोडीला गेलेला आहे. तुम्ही बघत असताना आज आपल्याला इकडल्या शेतकऱ्यांना काही उत्पन्न निघलं नाही पावसाच्या ह्यानं, पण एवढं पिकून त्यांचं राख रांगोळी झाली, त्यांचे संसार, त्याला कपडा नाही, लत्ता नाही, ज्वारी म्हणा, त्यांचा कापूस नाही, त्यांची ज्वारी जळाले, काय म्हणतात आपले भुईमुगच्या शेंगा, घरी काय वस्तू त्यांच्या तेवढी जळालेली, त्यांच्या आज चूल पेटण्याची त्यांची अवस्था नाही. तर मी सगळ्यांना हे म्हणतो की फुलाची आपण यांना पाकळी यांना मदत करू, आणि प्रशासनाला हे की तुम्ही इथं तात्काळ या, यांची तात्काळ यांना मदत घोषित करा तुम्ही यांची. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर घरामधलं सर्व काही साहित्य जळून खाक झालेले आहेत. बाबा, काय या ठिकाणी परिस्थिती पाहायला गेलं तर विद्राव स्थिती आहे. सामाजिक संघटनेनं पुढे येऊन या घराला उभं करण्यासाठी मदत करायला पाहिजे. सगळी जी परिस्थिती आहे आपण सगळ्यांना पाहिली आहे. आता ही शब्दात मी सांगू शकत नाही. मी एवढंच समाजाला आवाहन करतो की ज्या महाराष्ट्रामध्ये जे पक्ष असतील त्या सर्व पक्षाच्या नेत्यांना जे सध्या तुम्ही जे आता लागले तुमचं बिगुल, त्याच्यातून थोडं बाजूला निघून हे जे ऊसतोड कामगार जे मजूर आहेत, आणि माझी पंकजाताई मुंडे यांना विनंती आहे की आपलं जे गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून या कुटुंबाला पुन्हाची पाकळी आपल्या मार्फत, त्या ऊसतोड मजूर मंडळामार्फत या कुटुंबाला मदत मिळावी. व मी माझ्या वतीने शौर्य धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बाळराजे आवारे पाटील यांना मी नक्कीच ही मागणी करेन किंवा आमच्या संघटनेच्या तर्फे किंवा तुम्हाला आम्ही काय भरपूर एक मदतीचा हात म्हणून काही ना काही तुम्हाला मदत मिळवून देऊ शकतो. आणि मी गलांडे साहेब तुम्हाला विनंती करतो की असे जे कुटुंब आहे, तुम्ही आवाज उठवल्याबद्दल ताबडतोब तुम्ही जे या माध्यमातून दखल घेतली या कुटुंबाची, त्यामुळे तुमचे आभार मानतो. व तुम्ही या कुटुंबाची दखल आपल्या शिरसाळा परिसरामध्ये एक आपण मदत फेरी काढू. नक्कीच या माध्यमातून व्यापारी असतील, कोणी आणखी शेतकरी कुटुंब, मोठमोठे लोक असतील, यांच्याकडून मदत घेऊन आपण या कुटुंबाला मदत करू. व स्थानिकचे जे आमदार आहेत, पुन्हा एकदा माझं त्यांना आव्हान आहे स्थानिकच्या आमदारांना, तुम्ही निवडणूक लागली की कोट्यवधी रुपये तुम्ही निवडणुकीला उधळतात, पण ह्या टायमाला तुम्ही आता अशा कुटुंबाला हे आपले खरं आपण वारसदार गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून घेतो, पण अशा कुटुंबाला तुम्ही या दुःखाच्या काळात मदत करण्याची खास गरज आहे. मी माझे हात जोडून सर्व समाजातील, सर्व पक्षातील वर सर्व सामाजिक संघटनेच्या शिरसाळा परिसरात असेल, परळ तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेला विनंती, तुम्ही या कुटुंबाला आधार द्या. नक्कीच पाहायला गेलं तर या दोन्ही भावंडांचं जे काही संसार उपयोगी साहित्य आहे पूर्णपणे जळून खाक झालेत. आज पाहायला गेलं तर त्यांच्या घरी चूल पेटण्याची सुद्धा शक्यता कमी आहे. त्यामुळे मी सर्व सामाजिक संघटना, पक्षातील सत्ताधारी लोकांना, विरोधी पक्षातील लोकांना, सर्वांना मी आव्हान करतो की या कुटुंबासाठी, या दोन भावंडांसाठी तुम्हाला जी फुलाची पाकळी द्यायची, आर्थिक स्वरूपात जे काही द्यायचंय ते त्यांना डायरेक्ट द्यावं असं मी आवाहन करतो. आणि या घराला कुठेतरी सावरण्यासाठी, या घराला कुठेतरी आता आधार देण्याची गरज आता आलेली आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या घराच्या पाठीमागे, या दोन कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, मलनाथपूर, बीड.